शिवरात्री व्रत करी यथाविधी भावी पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्मांचे बंधन पुनरागमन नयेतेने एक बिल्वदळ चंदन अक्षदा एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता बहु सोपे बहु चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने एका जनार्दनी पूजिता साचार एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करतो चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयतेने विठ्ठल विठ्ठल श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डखण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझदीन शंभो मज कोणतारी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल
नंतर करा आता. कीर्तन झाल्यानंतर पूजा करा. सर्वजण इकडे येऊन बसा इच्छा असेल तर. शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजी आदी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेथे, जयाचे करिता स्मरण, होय सकल विद्येचे अनुसरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म ज्यांना आपण म्हणतो असे स्वामी जनार्दन महाराजांचे सतशिष्य असणारे पैठणचे एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे. या अभंगामध्ये एकनाथ महाराज महादेवांचं वर्णन करतात. महादेवांचं नुसतं वर्णन करत नाहीत, तर शिवरात्र जे व्रत आहे, शिवरात्रीचं महाशिवरात्रीचं जे व्रत आहे त्याची विधी सांगतात. आणि फक्त व्रत उपवास महाशिवरात्रीचं हे व्रत आपलं बाहेरून न राहता अंतरीच्या रूपामध्ये अंतरामध्ये आपण हे व्रत कसं करू शकतो हे सुद्धा एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल पहा, हे महाशिवरात्रीचं व्रत असताना किंवा महादेवाची जी पूजा असते त्याच्यामध्ये आपल्याला महादेव भोळा आहे हे खरं आहे, महादेव लवकर प्राप्त होतात हे सुद्धा खरं आहे, परंतु 3 चुका महादेवाची पूजा करताना आपल्याला टाळायच्या आहेत. ते मी नंतर सांगणारच आहे. परंतु आता मी ह्यांना म्हटलं की इकडे येऊन बसा, तिथे आता महादेवाची पूजा करू नका. त्यातलं एक चूक मी आपल्याला सांगतो की महादेवाला काय आवडतं महाराज? भजन करी महादेव, नाही का? राम जपी सदाशिव. महादेवाला काय आवडतं? हरिनाम आवडतं. भजन करी महादेव, महादेवाला आवडतं हरिनामाचं भजन, महादेवाला आवडतं सत्संग, महादेवाला आवडतं उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. महादेव गोस्वामी तुलसीदासजी रामचरितमानस मध्ये लिहितात आणि महादेव पार्वती आईला सांगतात. उमा म्हणजे कोण? पार्वती आई. महादेव सांगतात उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. आता इकडे हरिभजन चालू असताना, इकडे सत्संग कीर्तन प्रवचन चालू असताना महादेवाची पूजा करणं हे एक चूक आहे. महादेव त्याच्यानंतर आपल्यावर नाखुश होऊ शकतात बरं का महाराज. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या लहान मुलाला उदाहरण घ्या, एखाद्या लहान मुलाला आपण त्याच्या आवडीची वस्तू न देता, किंवा थोडक्यात उदाहरण घ्या, टीव्हीवर कार्टून चालू आहे, आपल्या सर्वांच्या आवडी सर्वांनाही माहिती आहे टीव्हीवर काय चालू आहे, कार्टून चालू आहे. ते लहान मुलाला आवडतं खूप, आणि ते टीव्हीवर कार्टून चालू असताना आपण लहान मुलाला जर दुसऱ्याच गोष्टी सांगत बसलो तर त्याला ते आवडेल का? नाही. आपल्याला जे आवडतं त्याच्या पुढे आपल्याला काही जरी दिलं महाराज तरी ते आपल्याला नाखुश आहेत आपण त्यामध्ये, तरी ते आपल्याला आवडणार नाहीत. महादेवाला काय आवडतं? हरिनामाचं भजन आवडतं का नाही? मग मंदिरामध्ये ज्यावेळेस भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, त्यावेळेस कुठल्याही देवाला जाऊन पूजा वगैरे करायची नाही. काय होतं? 2 पाप लागतात यानं बरं का. एक तर महादेवाच्या न आवडीची गोष्ट चालू असताना त्यांना डिस्टर्ब होतो. दुसरी गोष्ट, जे कीर्तन श्रवण करतायत
जे सत्संग श्रवण करतायत त्या श्रोत्यांचं जे एकाग्र मन झालेलं असतं, सांगणाऱ्याचं जे एकाग्र मन झालेलं असतं, त्याच्यामध्ये विस्मय करणं, त्याच्यामध्ये अडचण आणणं, हे सुद्धा खूप मोठं चूक आहे. जेवढ्या जणांचं लक्ष त्यापासून वेगळं गेलं ना महाराज, तेवढं पाप आपल्या डोक्यावर चढत असतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा असंच आहे. पंढरपूरला जर आपण रांगेला लागलो पांडुरंगाच्या दर्शनाला, काही लोक काय करतात की याच्या पुढे जा त्याच्या पुढे जा. जेवढ्यांना तुम्ही पाठ दाखवली ना दर्शनाला जाताना, म्हणजे घुसखोरी करून जेवढ्यांना तुम्ही पाठ दाखवली ना, तेवढं पाप तुमच्या डोक्यावर त्या ठिकाणी चढणार आहे. विठ्ठला विठ्ठला असू द्या. विठ्ठला 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 तर असा हा सुंदर असा योग आहे, महाशिवरात्रीचा योग आहे. पहा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का. तसं तर आपली भारतीय संस्कृती ही उजेडाला महत्व देणारी संस्कृती आहे. ही अंधकाराला महत्व न देता प्रकाशाला महत्व देणारी संस्कृती आहे. त्यामुळे शुभ काम आपण दिवसाच करत असतो सहसा. परंतु 4 प्रकारच्या रात्री अशा असतात ज्या पर्व काळ असतात, ज्या शुभ रात्री असतात. त्या कुठल्या? एक असते कालरात्र, बरं का, एक असते कालरात्र, दुसरी असते मोहरात्र, तिसरी असते महारात्र आणि चौथी असते दारुण रात्र. आता ही कालरात्र म्हणजे दिवाळीच्या दिवशी जी अमावस्या असते, त्या अमावस्येची जी रात्र असते ती आहे कालरात्र. मोहरात्र म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीची आणि कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र असते तिला म्हणतात मोहरात्र. आणि दारुण रात्र म्हणजे काय? तर दारुण रात्र म्हणजे अशीच एक कुठली तरी रात्र, महाराज माफ करा विसर्ग वर्ग. आणि महारात्र म्हणजे शिवरात्रीची ही रात्र आहे. महारात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्र आहे, जी पर्व काळ असते. आता या रात्रीमध्ये जर तुम्ही जप अनुष्ठान कराल ना, या रात्रीमध्ये जर तुम्ही जागरण कराल, भजन कराल, कीर्तन कराल, तर त्याचा हजारो पटीने जास्त फळ मिळणार. म्हणजे एकदा जर तुम्ही आज रात्री राम म्हणलात रात्रभर, एकदा जरी आज रात्री ओम नमः शिवाय म्हटलात, एकदा जरी पांडुरंगाचं भजन केलं ना, हजारो पटीने फळ मिळणार आहे महाराज. म्हणून ही आजची महाशिवरात्र फार महत्वाची आहे. आणि एक रात्र अशी आहे एकादशीची आणि द्वादशीची रात्र. एकादशीच्या रात्री सुद्धा जागरण करणे, त्या एखाद्या ग्रंथाचं मनन चिंतन करणे, किंवा एकादशीला नाही झालं तर द्वादशीच्या रात्री किंवा मग दोन्ही दिवशी, हे खूप महत्वाचं आहे. तर असा हा आपला जो संस्कृती आहे, आपला हिंदू धर्म आहे, तो महत्व कशाला देतो? प्रकाशाला महत्व देतो. या रात्री सुद्धा जप कीर्तन का करायचं असतं? की आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश यावा, आपल्या जीवनामध्ये भक्तीचा प्रकाश यावा. म्हणून आज पहा, आपल्या आदरणीय गिलके मॅडम यांनी हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केला. महाशिवरात्र आहे आणि योगाने योग त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. आणि 75वा वाढदिवस आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव ज्याला आपण म्हणतो ना, 75वा त्यांचा वाढदिवस. आणि महाशिवरात्रीचं हे पर्व आहे. पहा, एक असं पण आपल्याला महत्वाचं सांगतो बरं का, सगळ्यांसाठी महत्वाचं सांगतो, वाढदिवस कसा साजरा करायचा असतो. आपण आजच्या काळामध्ये काय करतो? केक आणतो नाही का, केकवर मेणबत्त्या लावतो, मेणबत्त्या पेटवतो आणि त्याला फुंक मारून विजवतो, म्हणे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ना, हा माकड बर्थडे झाला बरं का. आपली संस्कृती काय सांगते? अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची संस्कृती आपली. म्हणजे ते कॅन्डल लावून उजेड करून पुन्हा त्याचा अंधार करून हॅपी बर्थडे म्हणणे, म्हणजे ही चुकीची पद्धत आहे महाराज. आपल्या संस्कृतीमध्ये हे नाही. आणि केक कोणत्या गोष्टीचा बनतो? ज्या गोष्टी वाया गेलेल्या आहेत. कारण केक काय होतो? तो फुटतो ना, म्हणजे काय होतं? त्याच्यातले सगळे जीवनसत्व नष्ट होतात. म्हणून खरा
वाढदिवस साजरे करण्याची आपली भारतीय संस्कृतीची पद्धत अशी आहे की 5 रंगाचे तांदूळ घ्यावेत. ऐका, सर्वांनी ऐकून ठेवा बरं का. 5 रंगाचे तांदूळ घ्यावेत आणि त्याचं स्वास्तिक बनवावं. म्हणजे एक तर पांढरे तांदूळ तर नेहमी असतातच, उरलेले 4 रंगाचे तांदूळ बनवायचे आणि त्याचं काय करायचं, स्वास्तिक बनवायचं. आणि आता समजा गिलके काकूचा 75वा वाढदिवस आहे, 74 दिवे लावायचे, पेटवायचे आणि 75वा दिवा जरा मोठा घ्यायचा आणि तो एखाद्या सद्गुरूंच्या हाताने म्हणा किंवा जे आध्यात्मिकतेमध्ये थोडे प्रगत आहेत त्यांच्या हाताने तो 75वा दिवा पेटवायचा आणि अशा रीतीने आपण काय करायचं, हा वाढदिवस साजरा करायचा. ही आपली संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. तर अशा रीतीने ही आपली संस्कृती. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना, अशी ही आपली संस्कृती आहे. अंधाराकडून उजेडाकडे नेणारी आपली संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये महाराज 40 उत्सव आहेत बरं का. आपल्या संस्कृतीमध्ये 40 प्रकारचे उत्सव आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. याचा अर्थ काय माहितीये का महाराज, की आपलं जीवन हे उत्सव असावं. आपल्या जीवनामध्ये कुठेतरी चिंता, तणाव, ताणतणाव यापासून आपण मुक्त होऊन कुठेतरी आपण परमात्मा शांतीमध्ये, कुठेतरी आपण भक्तीच्या आनंदामध्ये आपला दिवस घालवावा, आपले दिवस घालवावेत. आणि खरे संत असतात ना महाराज, संतांसाठी रोजच दिवाळी असते बरं का. रोजच दिवाळी असते संतांसाठी. आणि 8 म्हणजे दिवसाचे 8 प्रहर असतात असं म्हणतात बरं का. म्हणजे आधीच्या वेळेमध्ये, म्हणजे आधीच्या भाषेमध्ये ते 8ही प्रहर दिवसाचे त्यांच्यासाठी शुभ असतात संतांसाठी. कशामुळे? कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्ती असते. त्यांच्या जीवनामध्ये काल जसं एकादशीचं प्रवचन होतं त्याच्यामध्ये अभंग होता, हरिबुद्धी जपे तो मन तोरणारा दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामे उन्मनी साधली दयासी लादली सकळ सिद्धी. संतांची बुद्धी कशी असते? परमात्म्याकडे जाणारी बुद्धी असते. संतांचं मन कसं असतं? त्यांचं मन उन्मन्य अवस्थेला प्राप्त झालेलं असतं, मनाचा लय झालेला असतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कसं असतं? रोजच दिवाळी असते. म्हणून ही दिवाळी कुठेतरी आपल्या जीवनात यावी, ही दिवाळी कुठेतरी आपण सुद्धा साजरी करावी, हा आनंद आपल्या जीवनात यावा, म्हणून हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. विठ्ठल विठ्ठल. तर आज हा असा पर्व काळ आहे. आपण पहा की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये 5 प्रकारचे देव आहेत बरं का, ज्यांची आपण पूजा अर्चना करू शकतो. असे 5 प्रकारचे देव आहेत. एक आहे गणपती बाप्पा बरं का. सर्वांनी लक्ष ठेवा, लहान मुलांना मी विचारणार नंतर प्रश्न, लक्ष ठेवा. पहिलं नाव आहे गणपती बाप्पांचं. दुसरं नाव आहे देवीचं, म्हणजे त्याला चंडी असं सुद्धा म्हणतात, देवी. पहिला गणपती, दुसरी देवी, तिसरे महादेव, चौथे विष्णू. कोणते कोणते? गणपती, देवी, विष्णू, महादेव. आणि एक कोणाला माहितीये का? गणपती, विष्णू, महादेव, सूर्य. हा, विठ्ठल विठ्ठल. तर असे 5 देवतांची आपण काय पूजा अर्चना करू शकतो, ही आपल्याला परवानगी आहे. तर या प्रत्येक देवतेची पूजा अर्चना करणारे वेगवेगळे पंथ आपल्याला हिंदू धर्मामध्ये पाहायला भेटतील. म्हणजे गणपतीची उपासना करणारे गाणपत्य, महादेवाची उपासना करणारे शैव, विष्णूची उपासना करणारे वैष्णव, देवीची उपासना करणारे सुद्धा शाक्त त्यांना म्हणतात, सूर्याचे उपासक सुद्धा असतात. असे 5 प्रकारचे पंथ आपल्याला या हिंदू धर्मामध्ये दिसतील. परंतु आपला जो पंथ आहे, आपला जो संप्रदाय आहे, फक्त वैष्णव नसून आपण कोण आहोत? वारकरी आहोत बरं का. आपण कुठल्या वारकरी आहोत? पंढरीचे वारकरी आहोत. तर आपल्यामध्ये, या वारकऱ्यांमध्ये एकतर विष्णूची प्रधानता आहेच, पांडुरंगाची प्रधानता त्या ठिकाणी आहेच, परंतु इतर कुठल्याही देवी देवतांच्या बाबतीमध्ये भेद नाही.
तसाच महादेवांच्या बाबतीत सुद्धा मध्ये भेद नाहीये. संत आपल्याला सांगतात की हरी हरा भेद नाही नका करू वाद, एकमेकांच्या हृदयी गोडी साखरेच्या अंगी. बरं का, नाथ महाराजांचा हा अभंग आहे. नाथ महाराज आपल्याला सांगतात की हरीमध्ये, हरी म्हणजे कोण? विष्णू परमात्मा पांडुरंग. या हरीमध्ये आणि हरामध्ये, हर म्हणजे भगवान महादेव, यांच्यामध्ये कसलाही भेद नाही. त्यामुळे काय करू नका, तुम्ही वाद करू नका. आणि हे एकमेकांच्या हृदयात बसलेले आहेत महाराज. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस महादेवांनी हलाहल प्राशन केलं, महादेवांनी विष प्राशन केलं, तेव्हा कंठ निळा झाला विष्णूचा. बरं का, महादेवांनी हलाहल प्राशन केलं त्यावेळेस कंठ निळा झाला विष्णूचा. आणि विष्णूने ज्यावेळेस, विष्णू जो कापूर त्याला प्रिय असतो विष्णूला, तर विष्णूच्या त्या कापूर प्रिय असल्यामुळे महादेव गोरा झाला. म्हणून आपण म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. म्हणून कर्पूर गौरम कसं कोण झाला? महादेव झाला. असा हे हरी आणि हर हे एकमेकांच्या हृदयात बसलेले. कसे? जशी साखरेच्या अंगी गोडी असते. म्हणजे साखरेचं नाव आठवलं तरी आपल्याला कोणतीचं आठवते? कडूचं आठवते का? नाही, गोडचं आठवते. बरोबर, त्याप्रमाणे हरीच्या हृदयामध्ये हर आहेत आणि हराच्या हृदयामध्ये कोण आहे? हरी आहेत. आता त्यामुळे आपण कुठल्याही पंथाचे असो, आपण कोणत्याही देवतेचे उपासक असो, महाशिवरात्रीचं व्रत हे आपण केलंच पाहिजे. बरं का महाराज, आपण कोण आहोत? वैष्णव. वैष्णव या नावाचा अर्थच असा आहे 20 आणि 9. वैष्णव 20 आणि 9 हे 29 उपवास व्रत जो करतो त्याला म्हणायचं वैष्णव. 29 कुठले? 24 एकादशी आणि 5 बाकीचे व्रत ज्यामध्ये रामनवमी आली, गोकुळाष्टमी आली, महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा आलं आणि आणखीन 2 कुठले तरी. तर हे 20 आणि 9 हे असे 29 व्रत करणारा जो आहे त्याला म्हणायचं वैष्णव. बरं का, कारण त्या वैष्णवांचा शिरोमणी जर कोण असेल, त्या वैष्णवाचा अग्रगण्य जर कोण असेल, तो कोण आहे? महादेव आहे. एका जनार्दनी शिव आणि वैष्णवांचा असं काहीतरी प्रमाण आहे. हा वैष्णवांचा अग्रगण्य आहे. हा वैष्णवांचा धर्म, हा वैष्णवांचा धर्म जो आहे तो वैष्णवांचा शिरोमणी कोण असेल तर महादेव आहे. याचं कारण असं आहे की महादेव आजही पंढरपूरची वारी करतात. बरोबर, पहिले पंढरीचे वारकरी कोण असतील तर ते कोण आहेत? महादेव आहेत. त्याचं काय झालं महाराज? ऐका, आता कथा खूप छान आहे बरं का. त्याचं काय झालं की पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस, श्रीकृष्ण भगवान ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये पंढरीला येऊन विटेवर उभे राहिले, त्यावेळेस त्यांचं जे मनमोहक असं रूप होतं ते पाहण्यासाठी सगळे देवी देवता पंढरीला निघाले. सगळे वारकरी, सगळे वैष्णव पंढरीला निघाले. बरं का महाराज, आणि वैष्णव सगळे पंढरीमध्ये एकत्र झाले. आणि कसा सोहळा असतो पंढरीचा आपण पाहिला आहे. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, असा संत भार सगळा पंढरीत होता. सगळ्या वैष्णवांची गर्दी पंढरीत होती. आणि त्यावेळेस महादेव निघाले. कुठे निघाले? पंढरपूरला जायला निघाले. जसे कैलासावरून निघाले तसा आवाज आला, धनी कुठं चाललात? कोणाचा आवाज होता? पार्वती आईचा आवाज होता. महादेवांनी ओळखलं, आता ही काही आम्हाला एकटं जाऊ देत नाही. मग पार्वती आईने म्हणले, कुठं चाललात? महादेवांनी सांगितलं, पंढरीला निघालो. कशाला? अरे पांडुरंग परमात्मा तिथं विटेवर उभे राहिले, त्यांचं दर्शन घ्यायचंय. मग मला पण येऊ द्या ना तुमच्या सोबत. मग आता महादेवाने विचार केला, आता यांना नाही म्हणणं म्हणजे थोडस जड जातं. हे आपला अनुभव असतो बरं का. विठ्ठल विठ्ठल. तर पार्वती आईला सुद्धा सोबत घ्यायला निघाले महादेव. आणि जसे हे दोघ जण निघाले तसा तिसरा आवाज आला, पप्पा. आता तो शब्द त्यावेळेस नसेल बरं का, परंतु असा आवाज आला, कुठे निघाले? पंढरीला निघालो रे बाळा. आता कोणी आवाज दिला? लंबोदर पीतांबर पणीवर वंदना सरळ सुंदर वक्र तुंड त्रिनयना. हो, आपल्याला कळालं ना कोणी आवाज दिला? कोणी आवाज दिला? गणपती बाप्पांनी आवाज दिला. आणि मला पण येऊ द्या म्हणे तुमच्या सोबत पंढरीला. मग 3 जण निघाले. आता 3 जणांनी असा विचार केला, आपापल्या गाड्या सोबत घेऊ. म्हणजे आपापल्या गाड्या कळल्या का? पार्वती याची गाडी कोणती?
वाघ, हा देवीची गाडी कोणती? वाघ. गणपती बाप्पांची गाडी कोणती? उंदीर. आणि महादेवाची गाडी कोणती? नंदी. हा तिघांनी विचार केला चला आपापली गाडी आता सोबत घेऊ. परंतु महादेव म्हणाले तिथं पंढरपूर मध्ये एवढी गर्दी असत आपले 3 वाहन का एकच वाहन कसं तरी जाते का बघून त्याच्यामुळे एकच वाहन घेतलं. कोणतं वाहन घेतलं? नंदी सोबत घेतला. तिघ पण नंदीवर बसले आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. जशी पंढरपुरी जवळून दिसू लागली, दुरून अशी दिसू लागली थोडी थोडी, ते पंढरपूरचा वारकऱ्यांचा गर्दा बघितला आणि पार्वती आईने सांगितलं एवढ्या गर्दीत मी कशी येऊ, मला चालायला होणार आहे वेळ, म्हणून मी काय करते इथंच थांबते. आता पंढरपूरच्या बाहेर एक तळ आहे बघा, त्या तळ्याच्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, पार्वती आई तिथं थांबल्या. आता दोघं जण निघाले. कोण? महादेव आणि गणपती बाप्पा निघाले नंदीवर बसून. थोडं जवळ गेले पंढरपूरच्या मंदिराच्या थोडं जवळ गेले, तिथे एक मारुतीचं मंदिर, आपण सर्वांनी दर्शन घेतलं असं नाही का पंढरपूरला. तर तिथं आल्यानंतर वारकऱ्यांनी दाटीच लावली कोणाला? महादेवाला रागवलं की काय रे म्हणे बाबा, तू आता पंढरपूरच्या वारीत आलास का? इकडे तिकडे फिरायला गेलास का? एवढा मोठा नंदी घेऊन कुठे हिंडतो, त्याच्यामुळे तुला नंदी इथंच सोडावं लागेल. महादेव म्हणले बरं ठीक आहे, आता वारकऱ्यांपुढे कोणाच चालतंय महाराज. महादेवाने काय केलं? नंदी त्या मारुती पुढे ठेवला. असं एकच जगातलं मंदिर आहे महाराज जिथं मारुतीच्या पुढे नंदी आहे. आता एरवी मारुतीच्या पुढे नंदी नसतो. नंदी तिथं ठेवला आणि गणपती बाप्पाला कडेवर घेऊन महादेव त्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाले महाराज. बरं का, जसे महाद्वारात आले तसे महादेवांना लक्षात आलं की आता इथून पुढे काही एवढं मोठं पोर कडेवर घेऊन मला काही चलणं होणार नाही. त्यामुळे महादेव म्हणले गणपती तू काय कर, इथं द्वारावरच थांब. म्हणून पहा की महाद्वारावर तिथं कोण आहे? गणपती बाप्पा आहे. मग गणपती बाप्पाला तिथं बसवलं आणि महादेव शिवजी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाचं ते रूप पाहिलं. कसं रूप महाराज? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कडकटेवरी ठेवूनिया, असं हे पांडुरंगाचं म्हणायचं का? असे पांडुरंगाचं जे रूप होतं ते महादेवाने बघितलं. महादेवाला खूप आनंद झाला महाराज. हर्षयुक्त उमापती नाही का, हर्ष झाला महादेवाला, आनंद झाला. आणि फक्त महादेवाला आनंद न झाला, पंढरपूरच्या त्या पांडुरंगाला सुद्धा आनंद झाला महाराज की माझा सखा, माझा गुरु, ज्याच्या हृदयात मी आहे आणि माझ्या हृदयात जो आहे असा शिव मला भेटायला आलाय. पांडुरंगाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की पांडुरंगाने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर घेतलं. विठ्ठल विठ्ठल. अशा रीतीनं पहिली पंढरपूरची वारी जर कोणी केली असेल तर ही महादेवानं वारी केली. आजही महादेव वारी करतात, आजही महादेव वारी करतात. म्हणून आपल्याला पहा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवपिंड आपल्याला दिसेल. विठ्ठल विठ्ठल. असे हे महाशिवरात्रीचं व्रत आपण केलं पाहिजे महाराज. आज खूप असा पर्वकाळ, महान असा पर्वकाळ आहे आणि हे महाशिवरात्रीचं व्रत किंवा महिन्याला, प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते त्याचं व्रत म्हणा, हे कसं केलं पाहिजे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावी पूजयादी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेणे. तर शिवरात्र व्रत कसं करावं, तर यथाविधी करावं. शिवरात्र व्रत कसं करावं, यथाविधी करावं. याची विधी काय, आता पहा, कुठलंही व्रत जर आपण करावं ना महाराज, त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात बरं का. आद्यगुरु शंकराचार्यजी सांगतात की एक तर एकांतवास, दुसरं लघुभोजन. एकांतवासो लघुभोजनात, उपवास कसा करावा, एकांतवासात करावा आणि लघुभोजन करावं. आता या दोन्ही शब्दाचा अर्थ लक्षात घ्या बरं का महाराज. एकांतवास म्हणजे काय, फक्त एकटं राहणं याला एकांतवास म्हणत नाही बरं का. नाहीतर एकटं राहिलं माणसाच्या मनात कसे काय काय विचार येतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे एकटं राहणं याला एकांतवास म्हणत नाही. म्हणजे एकांतवासामध्ये एकटं राहावं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु फक्त एकटं राहणं याला एकांतवास म्हणत नाहीत. तर हे जगत सर्व काही जे विषय विकार आहेत, काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार, हे जे काही विषय विकार आहेत त्यांना बाजूला सारून आपण आपल्या आत्मचिंतनामध्ये, परमात्म्याच्या चिंतनामध्ये यांना बाजूला सोडून एकटं राहणं याला म्हणतात एकांतवास. विठ्ठला विठ्ठला. दुसरी गोष्ट आहे लघु भोजन, म्हणजे थोडस भोजन, अल्प भोजन बरं का महाराज. आता पहा, भोजन पण एका प्रकारचा नसतो बरं का महाराज. आणि हा जो भगवंताचा प्रसाद आहे, हे जे भोजन आहे, हरिकथा आहे, हरिनाम आहे, ज्याचे पुण्य कमी असतात त्यांचा यावर विश्वास बसत नाही बरं का महाराज. महाभारतातला एक श्लोक आहे की प्रसादामध्ये, हरिभजनामध्ये, वैष्णवांमध्ये म्हणजे साधू संतांमध्ये ज्याचं मन लागत नाही, कोणाचं मन लागत नाही, ज्याच्याकडे पुण्य कमी आहे. महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्य यथांदाजम विश्वासो नैव जायते. महाप्रसादे गोविंदे म्हणजे महाप्रसादामध्ये, भगवंतामध्ये, नाम ब्रह्मणी वैष्णवे भगवंताच्या नामचिंतनामध्ये, आणि वैष्णवे म्हणजे वैष्णवांमध्ये, साधू संतांमध्ये कोणाचा विश्वास बसत नाही, ज्याचे पुण्य कमी असतात. आता पहा, हा जो प्रसाद आहे, हे जे भोजन आहे, हे एका प्रकारचं नसतं. मुळात आपले शरीर जे आहे तेच एका प्रकारचं नसतं बरं का महाराज. हे जे वरती आपल्याला शरीर दिसतं याला अन्नमय कोश म्हणतात. जे अन्न खाण्याने पुष्ट होतं ना महाराज, त्याला म्हणतात अन्नमय कोश. त्याच्या मध्ये जो असतो त्याला म्हणतात प्राणमय कोश. जो श्वासोश्वास घेऊन पुष्ट होतो त्याला म्हणतात प्राणमय कोश. त्याच्यामध्ये असतं त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. म्हणजे जे बुद्धीचं स्थान आहे त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. आणि नंतर असतं हे अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे असे जे 5 शरीर असतात त्याच्यासाठी प्रत्येक शरीराला वेगवेगळं भोजन लागत असतं. किंवा असं म्हणा, हे जे पंचेंद्रिय आहेत आपले, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11वं मन आहे. या इंद्रियांना जे आपण विषय देऊ करतो किंवा इंद्रियांचे जे विषय आहेत ते सुद्धा काय त्यांचं भोजन आहे. म्हणजे या शरीराचं पुष्ट होण्यासाठी भोजन आहे अन्न ग्रहण करणं, डोळ्यांसाठी भोजन आहे पाहणं, कानासाठी भोजन आहे ऐकणं, या स्पर्श इंद्रियासाठी भोजन आहे स्पर्श करणं. या भोजनांना कमी करणं म्हणजे अल्प काय झालं, भोजन झालं. म्हणजे पुन्हा तेच आलं, जसं आपण एकांतवास म्हणलो ना की सगळ्या विकारांना बाजूला सोडून आपण एकटं राहायचं, आपल्या आत्मचिंतनात राहायचं. तसं या व्रताच्या दिवशी उपवास करायचा म्हणजे काय करायचं, तर एकतर अन्न कमी ग्रहण करायचं, कमी बोलायचं, नको असलेल्या गोष्टी, जास्तीच्या गोष्टी पाहायच्या नाहीत,
विषय विकार भोगायचे नाहीत याला म्हणतात अल्प आहार. विठ्ठल विठ्ठल. तर हे असं कुठलंही व्रत करताना ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एकांतवास लघुभोजनात. हे असं महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा आपण हे असं व्रत केलं पाहिजे बरं का महाराज. आणि आजचं व्रत ज्यांना होते त्यांच्यासाठी सांगतोय बरं का. ज्यांचं शरीर आता वयोवृद्ध झालेलं आहे किंवा ज्यांना होत नाही त्यांनी हे करू नका. परंतु ज्यांच्या अंगात ताकद आहे ना महाराज, आज निर्जला जरी व्रत केलं ना तरी सर्वात चांगलं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. तर हे व्रत असं आहे महाराज. आणि या व्रताला महत्वाची गोष्ट काय तर महाराज म्हणतात भावे पूजे आधी शिवलिंग. शिवलिंगाची काय सद्भावानं पूजा करायची. बघा महाराज, हा भाव महत्वाचा असतो बरं का महाराज. भावे विन देह भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव करणं शक्य नसतो महाराज. हा भाव खूप महत्वाचा असतो. एकदा काय झालं बरं का महाराज, ऐका. एकदा काय झालं, असेच लहान लहान दोन मुलं थोडेसे मोठे असतील, आपल्या पखवाज बालकांसारखे असतील, महाराजांसारखे दोन मित्र काय केले, महादेवाच्या मंदिरात गेले बरं का. विठ्ठल विठ्ठल. बरं का, लहान मुलांना दोन मित्र महादेवाच्या मंदिरात गेले बरं का. आणि एका जणाला, आता ते गाडीवर गेले होते, मंदिराच्या बाहेर पार्किंग असेल जरा मोठी, त्याला थोडा गाडी लावायला उशीर झाला. आणि जो गाडीच्या मागे बसलेला होता तो गाडीवरून उतरला आणि पटकन दर्शनाला गेला. आणि हा तोपर्यंत गाडी लावून पायऱ्या चढत होता. आता जो पुढे गेला त्यानं काय बघितलं महाराज की महादेवाचं मंदिर आहे, खूप चार शिवलिंग आहेत, महादेवाच्या समोर प्रसाद ठेवलेला आहे. परंतु त्या प्रसादावर काय करतात, उंदरं खेळतात. उंदरं काय करतात, त्या प्रसादाला घेतात आणि पळून जातात. आता त्यानं असा विचार केला, त्याचा भाव कच्चा होता बरं का. भाव या विषयावर बोलतो बरं का. त्याचा भाव कच्चा होता. त्यानं काय विचार केला, अरे हा कसला देवादिदेव महादेव बरं का, हा कसला शिव, याला स्वतःच्या प्रसादाचं रक्षण करणं होत नाही, हा भक्तांचं रक्षण कसं करेल. म्हणून तो काय केला, परत आला. आणि त्याला वाटत हा दुसरा मित्र भेटला. त्याचा कोण मित्र भेटला, जो गाडी लावून येत होता तो मित्र भेटला. त्यानं त्याला विचारलं, काय झालं रे, तू लय लवकर वापस आलास. तर त्यानं घडलेला वृत्तांत सांगितला. आणि तो म्हणला, एकदा माझ्यासोबत चल, बघूत आपण उंदर आहेत का तिथं. दोघे जण परत महादेवाच्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं. तिथं उंदर होतेच बरं का, प्रसादावर तिथं उंदर होतेच, प्रसाद घेऊन पळत होते. आणि त्यानं म्हटलं, हा बघ म्हणे, हे उंदर कसे खेळतायत, महादेवाला स्वतःच्या प्रसादाचं रक्षण करता येत नाही, तू आपलं काय रक्षण करणार. तो दुसरा काय म्हटला माहितीये का, अरे बाळा, म्हटला मित्रा, असं नसतं रे बाळा. उंदीर कोणाचं वाहन आहे, हा गणपती बाप्पांचं वाहन आहे. तू असा विचार कर ना की महादेवाच्या मंदिरामध्ये उंदीर आलाय म्हणजे नक्कीच गणपती बाप्पा सुद्धा येतच असतील. विठ्ठला विठ्ठला. तर अशा प्रकारे महाराज आपला भाव पक्का पाहिजे महाराज. त्यामुळे शिवलिंगाची पूजा करायची. कशी करायची, भावानं करायची. भावे पूजी आधी शिवलिंग. आता पहा, हे शिवलिंग कसं प्रगट झालं, त्या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली आणि याचं पूजनाचं महत्व काय आहे, हे शिव महापुराणात याचं वर्णन येतं बरं का महाराज. शिव महापुराणामध्ये असं वर्णन येतं की एकदा काय झालं, आता सर्वजण लक्ष देऊन ऐका बरं का. शिव महापुराणात असं वर्णन येतं, एकदा काय झालं, ब्रह्माजींना, म्हणजे आपल्याला माहित आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर तीन मुख्य देवता बरं का, या सृष्टीच्या पालन पोषणासाठी. म्हणजे विष्णू काय करतात, या सृष्टीचं पालन करतात. ब्रह्मा काय करतात, या सृष्टीला निर्मिती करतात या सृष्टीची. आणि महादेव काय करतात, या सृष्टीचा लय करतात, प्रलय करतात. आपण सर्वांनी ऐकलं असेल. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाला आपण सृष्टीचे कर्ता धर्ता आहोत म्हणून काय झाला, अहंकार झाला. आणि अशा अहंकारामध्ये ब्रह्माजी कुठे गेले, क्षीरसागरामध्ये गेले. तिथं क्षीरसागरामध्ये विष्णू भगवान त्या शय्यावर झोपलेले होते. लक्ष्मीजी त्यांची चरण चंपी करत होत्या.
आणि आपल्या आत्मचिंतनामध्ये तिथं विष्णू भगवान शेषनागाच्या शय्येवर पडलेले होते आणि ब्रह्माजी तिथं गेले. त्यांना झाला होता अहंकार आणि ब्रह्माजी विष्णू भगवानांना असं म्हणायला लागले की तू कोण आहेस? माझा मुलगाच आहेस. कारण या सर्व सृष्टीची रचना कोणी केली आहे? या ब्रह्मदेवाने केली आहे. त्यामुळे तुझी सुद्धा रचना मीच केली आहे. वास्तव पाहता विष्णूंच्या नाभीमधून कमळ उगवलेला आहे आणि या कमळामध्ये ब्रह्माजींचा प्रगट आहे. परंतु ब्रह्मदेवाला अहंकार झाल्यामुळे ब्रह्मदेव विष्णू भगवानांना म्हणायला लागले की तुझी सुद्धा उत्पत्ती मीच केलेली आहे. आणि असं झाल्यामुळे कुठेतरी ब्रह्माजींचा जो आलेला अहंकार आहे तो कमी करावा म्हणून ब्रह्माजी आणि विष्णू मध्ये काय झालं? युद्ध सुरू झालं. एवढं भीषण युद्ध सुरू झालं महाराज की ब्रह्माजीने आणि विष्णूने एकमेकावर घातक अशा अस्त्रांचा प्रहार करायला लागले. आणि जेव्हा महादेवांचा असणारा पाशुपशास्त्र याचा प्रयोग दोघांनी सुद्धा केला त्यावेळेस ब्रह्माजी आणि विष्णूजींमध्ये एक मोठा असा खंबा निर्माण झाला. मोठा असा खंबा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि दोघांचे जे अस्त्र होते ते विफळ झाले. आता काही दोघांना युद्ध करणं अशक्य झालं, शक्य होईना गेलं. आता हे नेमका खंबा कशाचा आहे, ही नेमकी आकृती कशाची आहे याचा शोध घ्यावा म्हणून विष्णू भगवान आपल्या गरुडावर स्वार झाले आणि पाताळाच्या दिशेने निघाले. लक्ष द्या बरं का, विष्णू भगवान गरुडावर स्वार झाले आणि या खंब्याचा कुठेतरी अंत असेल म्हणून पाताळामध्ये गेले. ब्रह्माजी आपल्या हंसावर बसले आणि या खंब्याचा कुठेतरी अंत असेल म्हणून आपण आकाश मार्गाकडे जावं, वरती शोधावं म्हणून ब्रह्माजी वरती गेले. आता विष्णूजी पाताळाकडे गेलेले असल्या कारणानं तो तिथे शोधत होते की ह्याचं मूळ कुठे आहे, मूळ कुठे आहे. परंतु त्यांना या खंब्याचं मूळ कुठेही मिळालं नाही म्हणून विष्णू भगवान परत वापस आले आपापल्या जागी. आणि ब्रह्माजींनी मात्र काय केलं? वरती गेले. त्यांनाही ते मूळ काही सापडलं नाही. परंतु मला सर्व माहिती आहे, मी जी या सृष्टीचा निर्माता आहे आणि हा खंबा सुद्धा माझ्या सृष्टीचाच एक भाग आहे. याचा अंत मला कसा माहित नाही म्हणून ब्रह्माजींनी काय केलं? एक केतकीचं फूल घेतलं आणि ते खाली आले. बरं का, एक केतकीचं फूल घेतलं, खाली आले आणि विष्णू भगवानांना म्हणायला लागले की मला याचा अंत सापडला, मी विजयी झालो. आणि ब्रह्माजींचा हा अहंकार पाहून तो खंबा नष्ट झाला, त्या खंब्याचं लुप्त झाला आणि त्या ठिकाणी भगवान महादेव प्रगट झाले. बोलिये सदाशिव शंभू भगवान की जय. असा महादेवाचं त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले. म्हणजे तो खंबा कोण होते? महादेव शिवलिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगटले होते. महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज आणि ब्रह्माजींना शाप दिला. त्या ठिकाणी महादेवाने आपल्या तिसऱ्या नेत्रामधून भैरवाचं रूप प्रगट केलं आणि भैरवाच्या रूपाने महादेवांना अशी आज्ञा केली की ब्रह्माजीला किती मस्तक असतात? 5 मस्तक असतात. बरं का, आपल्याला 4 दिसतात पण मागचं दिसत नाही आपल्याला चित्रामध्ये. बरं का, हे पाचवं जे मस्तक आहे ब्रह्माजींचं ते त्या भैरवाने आपल्या तलवारीच्या प्रहारानं उडवलं. आणि महादेवांनी त्यांना ब्रह्माजीला शाप दिला की तुझा कुठल्याच उत्सवामध्ये, तुझं कुठल्याच मंदिरामध्ये त्या ठिकाणी पूजन होणार नाही. आपण पाहता की ब्रह्माजींचं मंदिर आपल्याला कुठे सापडणार नाही. त्याचं कारण हे आहे की महादेवांनी त्यांना दिलेला शाप आहे. आणि त्या ठिकाणी ब्रह्माजींना आपली चूक कळाली. ब्रह्माजींचा अहंकार त्या ठिकाणी गळून पडला आणि ते महादेवांच्या चरणामध्ये पडले आणि अनुनय विनय करू लागले आणि महादेवांची माफी त्यांनी मागितली. त्यावेळेस ब्रह्माजींना महादेवांनी काय दिला? आशीर्वाद दिला की जरी तुझं कुठं पूजन होत नसेल परंतु प्रत्येक यज्ञाच्या वेळेस तुझ्या नावानेच काय होईल? त्या यज्ञाची सुरुवात होईल. म्हणून पहा आपण ब्रह्माजींचा मंत्र म्हणून यज्ञाची सुरुवात होत असते. विठ्ठल विठ्ठल. हो, तर अशा रीतीने आणि त्या केतकीच्या फुलाला महादेवाने शाप दिला की माझ्या पूजेमध्ये तू निषिद्ध असशील म्हणून केतकीचं फूल पहा आपण महादेवाच्या पूजेमध्ये चालत नसतं. बरं का महाराज,
म्हणून त्या केतकीच्या फुलानं देखील महादेवांना माफी मागितली आणि महादेवांना माफी मागितली आणि तेव्हा महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझं काय होईल, माझ्यासाठी जरी तुझा उपयोग नसेल परंतु माझ्या भक्तांसाठी तुझा उपयोग असेल. म्हणून केतकीच्या फुलाचा वास आपल्या सर्वांना आवडतो. कोणी जर घेतला असेल तर विठ्ठल विठ्ठल. आणि अशा वेळी आणि ती जी तिथी होती महाराज, ती महाशिवरात्रीची तिथी होती. ज्या दिवशी महादेव शिवलिंगाच्या स्वरूपाने प्रगट झाले ती तिथी होती महाशिवरात्रीची. आणि त्या दिवशी विष्णूने आणि ब्रह्माजींनी महादेवाची पूजा केली महाराज. आणि त्यावेळेस महादेवांनी घोषणा केली की या तिथीला किंवा महिन्याच्या प्रत्येक शिवरात्रीला जो कोणी माझ्या या शिवलिंगाची पूजा करेल त्याला अनंत असं फळ मिळेल. या महादेवाच्या पूजेचं महाराज एवढं, महाशिवरात्रीच्या व्रताचं एवढं महात्म्य आहे महाराज की एक वेळ विंध्याचल पर्वत सुद्धा गळून पडेल, एक वेळ मेरू पर्वत सुद्धा हलेल, परंतु महाशिवरात्रीचं व्रत केलेलं पुण्य कधीच क्षय होणार नाही, कधीच नष्ट होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज अशा पद्धतीनं आणि महादेवांनी सांगितलं की माझे 2 रूप आहेत. म्हणजे महादेवाचे किती रूप आहेत महाराज? 2 रूप आहेत. एक आहे सगुण साकार महादेवाचं म्हणजे मूर्तीच्या स्वरूपाचं. आपण पाहतो महादेवाची मूर्ती सुद्धा आपण कुठेतरी पाहिलेली असेलच. त्या महादेवाच्या मूर्तीचं स्वरूप कसं असतं महाराज? त्यांच्या शरीरावर काय लावलेलं असतं? भस्म लावलेलं असतं. गळ्यामध्ये काय असतं? सर्पमाळा असतात. हातामध्ये भुजांमध्ये सर्पमाळा असतात. व्याघ्रांबर त्यांनी परिधान केलेलं असतं. अशा प्रकारे महादेवाचं काय असतं? रूप असतं. म्हणायचं का? भस्मवती आणि महादेवाच्या शरीरावर काय आहे? भस्म लावलेला आहे. गळ्यामध्ये सर्प आहे, भुजांमध्ये सर्प आहे, गळ्यामध्ये वृंदांच्या माळा आहेत. म्हणजे ज्यावेळेस स्मशानामध्ये प्रेत जळतं आणि त्याचं जी कवटी असते, त्याचं जे हाडांचं मुख असतं, त्याची माळा कोणाच्या गळ्यात आहे? भगवान महादेवाच्या गळ्यात आहे. बरं का महाराज? भगवान महादेवाला भस्म का आवडतं? कारण भगवान महादेव आपल्याला सांगतात हे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाही का? हे शरीर जाणार आहे महाराज. त्यामुळे या शरीराला जास्त सजवण्याची गरज नाही. त्यामुळे महादेव काय करतात की हे सत्य काय आहे? मृत्यू सत्य आहे. म्हणून महाराज स्मशानामधलं काय करतात? भस्म आपल्या अंगावर लावतात आणि गळ्यामध्ये सर्पाची माळा धारण करतात. कारण महादेव आपल्याला सांगतात जर तुमच्या जीवनामध्ये भजन असेल, तुमच्या जीवनामध्ये जर भक्ती असेल, तरी संसार रूपी सर्प किती जरी तुमच्या गळ्यामध्ये पडला तरी सुद्धा त्याचं विष तुम्हाला बाधा करू शकणार नाही. म्हणून महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे? सर्पाच्या माळा आहेत. बरं का महाराज? आणि महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे? वृंदाच्या सुद्धा माळा आहेत, कवटीच्या माळा आहेत. महादेव सांगतात हे डोकं भेटले तुम्हाला. कशासाठी भेटलंय? हरिबुद्धी जपे तू नरदुर्लभ, नाही का? कशासाठी भेटले? ही बुद्धी कुठे चालवावी? भजनामध्ये चालवावी. ही बुद्धी कुठे चालवावी? आपल्याला कसं परमात्म्याचं भजन करता येईल त्यासाठी ही बुद्धी चालवावी. म्हणून लक्षात ठेवा हे कधीतरी माझ्या गळ्यात येणारच आहे. माझ्या गळ्यात तसं येण्यापेक्षा माझ्या चरणी या, म्हणजे तुम्हाला काय होईल? परमात्म्याची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठल. असं हे सगुण साकार महादेवाचं रूप आहे. आणि महादेवाचं रूप दुसरं आहे निर्गुण निराकार रूपाचं. आपण महादेवांच्या रुद्राष्टकामध्ये ऐकलं असेल, नमामि शमीशा निर्वाण रूपम विभुं व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम. हे महादेवाचं कसं रूप आहे? निर्गुण निराकार
निराकार रूप आहे, विभू व्यापक आहेत महादेव. आणि हे निर्गुण निराकार रूपाचं प्रतीक म्हणजे शिवलिंग आहे बरं का. या निर्गुण निराकार महादेवांचं जे रूप आहे त्याचं प्रतीक हे शिवलिंग आहे. म्हणून एकनाथ महाराज आपल्याला सांगतात आधी काय कशाची पूजा करावी, तर शिवलिंगाची आधी पूजा करावी. म्हणजे आपला बाहेरून दाखवण्याचा परमार्थ कसा जरी असला, आपण बाहेरून किती जरी पूजा अर्चना केली, परंतु अंतरातली आपली पूजा, अंतरातला आपला परमार्थ तो चांगला असावा. याचा अर्थ आहे की आधी काय करावं, शिवलिंगाची पूजा करावी. आणि या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर, या महादेवाचं भजन केल्यानंतर, महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक बिलवद चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेथे तेने. या महाशिवरात्रीचं व्रत केल्यानं, या महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं आपल्या समस्त जन्मांचे बंधन चुकू शकतात महाराज. जन्म मरणाचे फेरे चुकू शकतात. पहा, महादेवांना भोळा महादेव असं म्हणतात, बरोबर आहे. हा देव कसा आहे, भोळा आहे. महादेवाचं वैशिष्ट्य असं महाराज की भक्त कसा जरी असला, कितीही पाप त्याच्या अंगी असलं, तरीही त्यानं जर महादेवाची भक्ती केली महाराज, तर कधी ना कधी तो उद्धार पावतो बरं का महाराज. आपल्याला माहित आहे की काय झालं महाराज, की एक अप्सरा होती बरं का स्वर्गामधली. तर काय झालं, एक अप्सरा होती स्वर्गामधली, आणि स्वर्गाच्या सभेमध्ये, इंद्राच्या सभेमध्ये नाचता नाचता तिचं ताल चुकला बरं का. आणि नाचता नाचता तिचा ताल चुकला, आणि इंद्रानं तिला काय केला, शाप दिला. तू काय होशील, धारीच्या त्या ठिकाणी जन्माला जाशील. आणि त्या अप्सरेने इंद्रदेवांना माफी मागितली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुझं काय होईल, त्या पिंडीच्या स्पर्शाने तुझा काय होईल, मोक्ष होईल. रामायणातला प्रसंग आपल्याला माहिती असेल की काय झाला, यज्ञाची सगळी विधी झाली. यज्ञ पुरुष जो होता तो खिरीची वाटी घेऊन काय आला, प्रकट झाला. आणि दशरथाच्या तिन्ही राण्यांना तो खिरीचा प्रसाद वाटण्यात आला. आता झाला असं की शेवटचा जो प्रसाद होता तो कैकेयीला देण्यात आला. आता मलाच का शेवटी दिला, म्हणून काय झालं, कैकेयीने तो काही प्रसाद खाल्ला नाही लवकर. आणि बोलत बोलत काय केलं,
त्या प्रसादाची त्या खिरीची अशी पिंड तयार केली. बोलत बोलत नाही का महाराज, हातानं काहीतरी चाळे करतो, असं पायानं काहीतरी चाळे करतो नाही का. माणूस जर नाराज असेल तर तिनं काय केलं, बोलता बोलता असं त्यानं चुकून त्या प्रसादाची पिंड तयार झाली आणि तेवढ्या ते धार आली, ती पिंड उचलली आणि कुठे नेऊन टाकली, अंजनी मातेच्या पदरामध्ये नेऊन टाकली. तिकडे अंजनी माता ऋषिमुख पर्वतामध्ये काय करू लागल्या, तप करू लागल्या. कशासाठी, महादेवाचं भजन करू लागल्या. कशासाठी, की महादेवाला विनवणी करू लागले की तुझ्यासारखाच पुत्र माझ्या पदरी यावा. आणि त्या ती पिंड उचलून त्या अंजनी मातेच्या पदरात टाकली. अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला आणि जन्म कोणाचा झाला, बजरंगबली हनुमानजींचा जन्म झाला. विठ्ठला विठ्ठला. तर महाराज, चुकून बनलेली पिंड आणि चुकून झालेली महादेवाची सेवा याच्यामुळे काय झालं, त्या घारीचा उद्धार झाला आणि ती पुन्हा देव लोकांमध्ये गेली. बरं का. अजून एक अशी कथा आहे की विर्या भिल्ल नावाचा एक भिल्ल होता महाराज. तर त्याने काय केलं की 3 दिवस झाला तो शिकार शोधू लागला. सर्वांनी ऐका बरं का, लहान लेकरांनी इकडे लक्ष. एक प्रश्न विचारणार आहे, काय नाव होतं त्या भिल्लाचं, काय नाव होतं. आता परीक्षेत तुम्ही नापास. विठ्ठला विठ्ठला. विर्या भिल्ल असं त्याचं नाव होतं बरं का. हा, त्या विर्या नावाचा भिल्ल जो होता महाराज, 3 दिवस झाला त्याला कुठलीच शिकार नाही सापडली. बिचारा भुकेलेला होता आणि 3रा दिवस होता महाशिवरात्रीचा. त्याला माहिती सुद्धा नव्हती की आज महाशिवरात्री आहे. आणि तो जंगलामध्ये एका ठिकाणी बसला. आता तरी शिकार मिळत, मग तरी शिकार मिळत म्हणून तो वाट पाहू लागला. आधी हरणाची वाट पाहिली, हरिण पण भेटला नाही. मग म्हटलं आता एखादा ससा तरी भेटल. एक ससा सुद्धा त्याला भेटला नाही महाराज. 3 दिवस झाला तो उपाशी. तो चिंता करू लागला, आता मी काय खाऊ आणि माझ्या घरच्यांना काय खायला देऊ, असा चिंतेमध्ये विचार करू लागला. रात्र झाली, अन्नाचा एक कण सुद्धा त्याच्या पोटामध्ये नव्हता महाराज. आणि त्यानं पाहिलं, असं दूर कुठेतरी दिवा पेटलेला त्याला दिसत होता. आणि त्यानं लक्ष देऊन पाहिलं तर तिथं काय होतं, महादेवाचं एक मंदिर होतं. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक साधू त्या ठिकाणी महादेवाचं भजन करत होता. आता याने विचार केला, साधू महात्मा आहे, आता कीर्तनकाराला तर महाराज पाहायचंच काम नसतं, काहीतरी त्याच्याकडे खायला असेल त्या साधूकडे, कुठून तरी त्यानं भिक्षा मागून आणलेली असेल, मला काय भेटेल, त्याच्याकडे काहीतरी जाऊन खायला भेटेल म्हणून तो त्या साधूकडे गेला. आता साधू काय करू लागला महाराज, महाशिवरात्रीचा दिवस होता, महादेवाचं मंदिर होता, साधू महादेवाचं भजन करू लागला महाराज. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिव शिव भोले नमः शिवाय, शिव शिव भोले शिवजींचं भजन करायला लागला. आणि भजन करत करत त्याचे डोळे मिटले महाराज, त्याला समाधी लागली, नामचिंतन चालूच होतं. आणि तो विर्या भिल्ल तिथं गेला, त्या साधूच्या समोर बसला. आता तरी साधू डोळे उघडील, मग तरी साधू डोळे उघडील. तो वाट पाहत पाहत महाराज, दुसऱ्या दिवशीचा सकाळचा प्रहर झाला, 12 वाजल्याच्या नंतर, समजा सकाळी 4 वाजले दुसऱ्या दिवशीचे. आणि तेव्हा त्या साधूनं काय केलं, डोळे उघडले, समोर पाहिलं तो भिल्ल बसलेला होता.
साधूनं विचारलं, काय बाळा तुला काय पाहिजे? त्यानं सगळं सांगितलं की महाराज मी 3 दिवस झालं भुकेलेला आहे आणि मला काय पाहिजे, थोडस तरी अन्न पाहिजे. महाराज म्हणले, पहा आता सूर्य उगवेल बरं का दुसऱ्या दिवशीचा, तर तोपर्यंत तू काय कर, असंच बस आणि थोडस भजन कर. पहा भिल्ल म्हणजे काय, खूप पुण्यात्मान होतं बरं का. कधी कुठल्या जीवाला मारायचा, कधी कुठल्या जीवाला मारायचा. एखादी शिकार नाही भेटली तर एखाद्या वाटसरूला मारून त्याच्याकडून लुटून त्याच्याकडून पैसे घ्यायचा. असा हा पापी असणारा भिल्ल महाराज महाशिवरात्रीच्या दिवसभर त्याला काहीच खायला भेटलं नाही, अनायास उपवास झाला बरं का. आणि साधूने त्याला सांगितलं, थोडस माझ्यासोबत भजन कर, सूर्यास्त होऊ दे आणि मग मी तुला काय देतो, अन्न देतो. मग तो साधूच्या समोर बसला आणि साधू सोबत तो पण भजन करू लागला. कसं भजन करू लागला? हर 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 ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, भिल्ल काय करायला लागला, शिवजींचं भजन करायला लागला साधूच्या सोबत. आणि सकाळ उजडली महाराज. त्या साधूने त्याला सांगितलं, जा आता आंघोळ करून ये. आल्यानंतर एक शिव जे बिल्वपत्र आहे ते बिल्वपत्र त्या साधूच्या काय कर डोक्यावर वाहा. म्हणून या महाशिवरात्रीला काय महाराज, ते बिल्वपत्र वाहण्याची, अक्षता वगैरे वाहण्याची सुद्धा महत्त्व आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक बिल्वद चंदनाक्षरा, चंदन अक्षता पूजन तत्वतः सोपे बहु. असं एक सोपं असं महादेवाचं पूजन आहे महाराज. त्यानं काय केलं महाराज, साधूनं सांगितल्याप्रमाणे उजळल्यानंतर एक काय केलं, बिल्व जे पान होतं म्हणजे बेलाचं जे पान होतं ते महादेवाला अर्पण केलं, चंदन अर्पण केलं, अक्षता अर्पण केल्या आणि त्यानंतर त्या साधूने त्याला काय केलं, अन्न ग्रहण करण्यासाठी दिलं. आता याचा फळ असं त्याला भेटलं महाराज की पुढच्या जन्मी तो वीर्यसेन नावाचा राजा म्हणून जन्माला आला बरं का. तो राजा झाला, त्याला आधीच्या जन्माचं सगळं आठवायला लागलं. तर त्या साधूच्या संघामध्ये महाशिवरात्रीच्या व्रतामुळे आपल्याला कुठे आपण एक भिल्ल होतो महाराज आणि कुठे आपण राजा झालो. म्हणून एक कशाचं फळ आहे, महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ त्याला लक्षात आलं. म्हणून त्यानं काय केलं महाराज की आपल्या राज्यामध्ये जिथं जिथं शिवालय होती त्या शिवालयांचा जीर्णोद्धार केला, सत्संग कीर्तन प्रवचनाचं आयोजन करायला लागला आणि आपल्या जनतेला सुद्धा
कसं भगवंताचं भजन करता येईल, कसं आत्मपदापर्यंत जाता येईल, याची सगळी सुविधा तो करायला लागला. आणि हे केल्याचं फळ असं झालं की तो महादेवाच्या लोकांमध्ये, कैलास लोकांमध्ये वीर्यसेन नावाचा महादेवाचा एक गण म्हणून जन्माला आला. महादेवाची सलोकता अशी त्याला मुक्ती प्राप्त झाली. मुक्तीचे 4 प्रकार असतात बरं का, त्यामध्ये ही एक सलोकता मुक्ती. म्हणजे आपण ज्या देवाचं भजन करतो, आपले जे इष्टदेव आहेत, त्याच्या लोकांमध्ये आपल्याला मृत्यूनंतर जागा मिळणे म्हणजे काय, सलोकता मुक्ती. त्याला सलोकता अशा प्रकारची मुक्ती प्राप्त झाली. आणि पुढे सांगू का महाराज, आपल्या सर्वांना रामायणाच्या पहिल्या दिवशीची कथा माहिती आहे महादेवाची. काय झालं, दक्ष प्रजापतीनं यज्ञाचं आयोजन केलं आणि फक्त महादेवालाच तिथं निमंत्रण नाही केलं. का नाही केलं, कारण महादेवांच्या सोबतचा पूर्वीचा काहीतरी राग वगैरे होता, आपल्याला जास्त कथा वाढवायची नाही. महादेवाला फक्त काय केलं नाही, आमंत्रण दिलं नाही. आणि महादेवांची जी पत्नी होती सती नाही का, सती कोण होती, दक्ष प्रजापतीचीच मुलगी होती. आता त्या सतीला असं वाटलं की माझ्याच माहेरी काय आहे, सर्व आयोजन आहे, त्यामुळे मला तर गेलंच पाहिजे. म्हणून महादेवांची आज्ञा न घेता महादेव नको जाऊ असं म्हणत असताना सती काय झाली, दक्ष प्रजापतीच्या घरी गेली आणि त्या यज्ञामध्ये सामील झाली. परंतु तिथं गेल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की माझ्या पिताश्रींनी, दक्ष प्रजापतीने काय केलंय की सर्व देवी देवतांसाठी आसन मांडले, परंतु माझ्या महादेवासाठी इथं एकही आसन नाही मांडलेलं. मग जे भजन पूजन महादेवाच्या शिवाय होईल ते भजन पूजन कधीही सफल होणार नाही. म्हणून सतीनं काय केलं, तर यज्ञ कुंडामध्ये सशरीर आहुती दिली स्वतःची. विठ्ठल विठ्ठल. तिकडे कैलासावर नारद मुनी आले. झालेली वार्ता नारद मुनींनी महादेवांना सांगितली आणि महादेवांनी त्यावेळेस आपल्या जटेमधला एक केस उपटला, त्याच्यावर आपली कृपा दृष्टी टाकली. 3ऱ्या नेत्रातून ज्वाला त्या ठिकाणी त्यामध्ये प्रविष्ट केली. आणि हा जो वीर्यसेन जो राजा होता, तो एक वीर्यसेन गण म्हणून त्या ठिकाणी प्रगट झाला. महादेवांनी त्याला आज्ञा केली की जा आणि दक्ष प्रजापतीला काय कर, शिक्षा दे. आणि तो वीर्यसेन नावाचा जो गण होता तो त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेला. तिथं जाऊन दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला आणि महादेवांची आज्ञा पूर्ण केली. तो व्याकुळतीला आला. सर्व देवी देवतांनी महादेवांची प्रार्थना केली. महादेवांनी काय केलं, त्या दक्ष प्रजापतीच्या मुखाच्या ऐवजी एका शेळीचं मुख लावलं महाराज, बरं का. म्हणून आपल्याला पाहता आपण की महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर एक प्रथा असते, पहा आपण जर पुढे बघितलं असेल, दर्शन घेऊन आल्यानंतर दोन्ही कानाला हात लावून आपण शेळीसारखा आवाज काढतो, असं करतात महाराज. महादेवाच्या समोर दर्शन घेऊन आल्यानंतर हा संकेत आहे की आपण संसारामध्ये कितीही दक्ष असलो, प्रपंच करण्यासाठी आपण कितीही दक्ष असलो, परंतु भगवंताचं भजन जर आपल्या जीवनामध्ये नसेल, जर महादेवाचं भजन आपल्या जीवनामध्ये नसेल, तर आपली अवस्था तर कोणासारखी आहे, त्या बकऱ्यासारखी आहे. बकरा कसा उगाच व्यायाम करतो, त्याचं काही फळ मिळतं का, नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, मनुष्याचं मुख दिलं ना, त्यानं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काही नियम असतात बरं का दर्शन घेण्याचे. किंवा एक नियम तर सर्वीकडे असतो की आपण मंदिरात गेल्या गेल्या काय करतो, घंटा वाजवतो बरं का महाराज. आता एका जणांना मी विचारलं का बरं रे घंटा का वाजत असतील, तो म्हटला तो देव झोपलेला असतो ना म्हणे, त्याला जागा करण्यासाठी घंटा असतो. विठ्ठल विठ्ठल. त्यासाठी घंटा नसते वाजवतो महाराज. आपल्या मनामध्ये जे वेगवेगळे विचार चालू असतात ना महाराज, त्या विचारांमधून आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी ती घंटा असते. आपण जर घंटा वाजवली ना, आपल्या समोर घंटा आहे पहा, आपण जर ती घंटा वाजवली ना महाराज, त्याचा आवाज जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्या घंटेच्या खाली थांबून राहायचं असतं. त्या आवाजाकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं असतं. त्यानं काय होईल, आपलं मन त्या ठिकाणी एकाग्र होईल आणि मग आपण चांगल्या प्रकारे काय करू शकतो, भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. समोर गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं, एक कासव दिसतो बघा महाराज, दिसतो का तुम्हाला, आपल्या मागं आहे बघा. नंतर आपण पहा आणि म्हणता
एक कासव आपल्याला दिसतो. कासवाचं असं वैशिष्ट्य असतं, विठाला विठाला विठाला. हो, कासवाचं असं वैशिष्ट्य असतं महाराज की आपण गाईचं वासरू पाहतो, त्याचं पोट कसं भरतं, गाईच्या कासवात त्यानं दूध पिल्यानंतर. परंतु कासवाचं जे पिल्लू असतं त्याचं पोट कसं भरतं महाराज. समजा कासव ह्या नदीच्या या कडेला असेल, कासवाचं पिल्लू नदीच्या त्या कडेला असेल, त्या कासवाच्या आईनं, त्या पिल्लाच्या आईनं, त्या कासवीनं त्या कासवाच्या पिल्लाकडे नुसतं पाहिलं तरी त्या कासवाच्या पिल्ल्याचं पोट भरत असतं. याचा अर्थ असा आहे महाराज की भगवंताचं दर्शन एवढं चांगलं आहे, भगवंताची दृष्टी एवढी मंगलमय आहे की या शिवाला पाहता आपल्या जन्माचे सगळे काय होतात कष्ट नष्ट होऊन जात असतात महाराज. म्हणून हे कासवाचं फळ आहे. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण पाहतो की महादेवाच्या मंदिरात काय असतो, नंदी असतो. त्याचं मुख कोणाकडे असतं, महादेवाकडे असतं बरं का. म्हणून आपण त्या नंदीकडे बघून हे पाहिलं पाहिजे की आपलं मुख कोणाकडे हवं, परमात्म्याकडे हवं आपलं मुख. आपण प्रपंच करत असताना सुद्धा कसा प्रपंच करावा, जेणेकरून आपला प्रपंच आपल्या भगवत भक्तीमध्ये, आपल्या भजनामध्ये आडवा नाही आला पाहिजे, असं भजन करावं. कसं करावं, विठाला विठाला. श्रीकृष्णाने जसं हा जयद्रथ, हा सूर्य आणि हा जयद्रथ तसं भजन करावं. कसं करावं, विठाला विठाला. काय करावं, पांडुरंगाचं, भगवंताचं, शिव म्हणजे त्याला महादेव म्हणा की पांडुरंग म्हणा, कसे एकच आहेत. आपण आदित्यचं चिंतन केलंय. हा बरं, आता ह्या नंदीचं दर्शन घेताना महाराज अनेक ठिकाणी आपण असं बघतो त्या नंदीची शेपूट कशी झालेली असती, लाल आणि पिवळी झालेली असते. बायका काय करतात, त्या नंदीच्या शेपटाला हळद कुंकू वाहतात. त्याचा अर्थ असा नसतो महाराज नंदीच्या मागं काय जायचं असतं, नंदीच्या मागं जाऊन दर्शन का घ्यायचं असतं. याचा अर्थ असा असतो, नंदीच्या मागं उभं टाकून नंदीच्या कानापासून जशी नंदीची दृष्टी जाते तसं आपण महादेवाला पाहायचं असतं. म्हणजे त्याच्या मागं असं दृष्टांत आहे, सिद्धांत असा आहे त्याच्यामुळं की नंदीची दृष्टी जशी परमात्म्याच्या कडे आहे तशी आपली पण दृष्टी कशी पाहिजे जाताना परमात्म्याच्या ठिकाणी पाहिजे. विठाला विठाला. अशा प्रकारे हे दर्शन घेण्याची विधी आहे महाराज महादेवाच्या मंदिरात जाताना. तर अशा प्रकारे एक बिल्वदळ, चंदन आणि अक्षता वाहून आणि तत्वतः पूजन करून, तत्वतः पूजन काय हे जे आता सांगितलं असं पूजन करून, असं हे पूजन सोपं आहे. आणि या सोप्या पूजनामुळे काय होऊ शकतं, आपल्या जन्म मरणाचे फेरे चुकू शकतात महाराज. आता पहा की महादेव, देवादिदेव महादेव का आहेत, त्यांना भोळ का म्हटलं जातं, त्यांना भक्तांचा प्रिय का म्हटलं जातं की महादेव आपल्या जन्म मरणाचे फेरे तर चुकवतात, परंतु आपल्याला जगत असताना आरोग्य दान सुद्धा महादेव देऊ शकतात. आज महाशिवरात्री आहे ना महाराज, एक विशेष गोष्ट आपल्याला मी सांगतो आपल्या फायद्याची. आपण जसं आता भजनामध्ये केलं बघा, बम 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 ओम नमः शिवाय, बरं का. हा जो बम मंत्र आहे तो महादेवाचा बीज मंत्र आहे बरं का. आज महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करत असताना जर या बम बम या मंत्राचा जर 1.25 लाख आपण जर जप केला महाराज, तर आपला वायुरोग, आपले जो वात रोग आहे, म्हणजे आता सर्व इथं बरेच जण कसे वृद्ध लोक आहेत, ज्यांचं थोडंसं वय जास्त आहे, असे लोक आहेत. आणि पायाचा, गुडघे दुखण्याचा, कंबर वगैरे, सांधे दुखीचा त्रास अनेकांना आहे. आजच्या दिवशी जर 1.25 लाख वेळेस या मंत्राचा जर जप केला, श्रद्धा ठेवून, बरं का, श्रद्धेशिवाय फळ मिळत नसतं. श्रद्धा ठेवून जर या बम बम या मंत्राचा 1.25 लाख जप केला तर या रोगांपासून मुक्ती आपल्याला मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल महाराज 1.25 लाख जप करायचं तर अवघडच दिसतंय नाही का. तर आजच्या दिवसाची, आजचा पर्व काळ आहे ना, हजारो पटीनं फळ मिळणार आहे. एकदा जर जप केला तर हजारो पटीनं त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून 108 महिन्यांच्या 11 माळा जरी तुम्ही जप केला महाराज, आज 1.25 लाख जप तुमचा होणार आहे. विठाला विठाला. तर महाराज त्याच्या आधी एक आणखी महत्वाचं, याचं जर फळ वाढवायचं असेल ना तर आपण सद्गुरू केलेले असतात.
गुरु भरपूर जणांनी केलेले असतात. गुरुमंत्राचा 10 माळा जप करायचा आणि त्यानंतर 11 माळा या मंत्राचा जप करायचा बरं का. आता पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे नंतर सांगणार होतो की महादेवाच्या पूजेमध्ये 3 चुका टाळायच्या. तर त्या 3 चुका कुठल्या? पहिली चूक जशी मी सांगितलं की भजन चालू असताना महादेवाच्या पूजाला जायचं नाही. भजन चालू असताना महादेवाला पाणी घालायला जायचं नाही, कारण महादेवाला आवडतं काय? तर भजन आवडतं बरं का महादेवाला. म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की महादेवाचं जे पूजा केलेलं जे निर्माल्य असतं, तो महादेवावर वाहिलेलं पाणी असतं, महादेवावर वाहिलेलं पुष्प असतात, महादेवावर वाहिलेलं बिल्वदळ असतं, हे जे निर्माल्य आहे महादेवाचं, त्यांना चरणस्पर्श झालेला न पाहिजे. म्हणजे आपले पाय त्याला लागता कामा नये, चुकून सुद्धा. शास्त्रामध्ये अशी एक गोष्ट येते महाराज की एका राजाच्या बगीच्यांमध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारे फुलं होते आणि त्या राजाला ते फुल खूप आवडायचे. परंतु काही दिवसांनी असं झालं की राजा रोज त्या फुलं घ्यायला सकाळी सकाळी यायचा, परंतु त्या वाटिकेतले फुलं आधीच कोणीतरी तोडून नेलेले असायचे. एका संताला विचारलं तर त्या संतांनी असं सांगितलं की इंद्रलोकीचा एक यक्ष येतो पहाटे पहाटे आणि तुझ्या वाटिकेतले सगळे फुलं घेऊन जातो. मग याच्यावर उपाय काय? तर त्यांनी असं सांगितलं की शिवजींची पूजा करून जे निर्माल्य उरतं, ते निर्माल्य तू काय कर, तुझ्या वाटिकेमध्ये सर्वत्र टाक. त्यानं काय होईल, तर यक्षाची जी शक्ती आहे ती कशी होईल, क्षीण होईल. दुसऱ्या दिवशी तो यक्ष आला, चुकून त्याचा त्या महादेवाच्या निर्माल्यावर पाय पडला आणि तो आपल्या विमानात बसला, परंतु त्याचं विमान काही उडलंच नाही. कशामुळे? कारण शिवनिर्माल्यावर पाय पडल्यामुळे त्याची सर्व शक्ती कशी झाली, नष्ट झाली. आणि अशा प्रकारे त्याला कळून चुकलं की आपलं काय झालं, शिवनिर्माल्यावर पाय पडला. म्हणून त्यानं काय करायला सुरुवात केली, शिवजींची स्तुती करायला सुरुवात केली बरं महाराज. त्याची केलेली स्तुती आज सुद्धा शिवस्तुती नावानं आहे. म्हणून महाराज ही दुसरी चूक टाळावी. कुठली? की शिवनिर्माल्यावर आपला पाय पडता कामा नये. तिसरी चूक की शिवजींचं भजन करत असताना किंवा इतर कधीही भजन करत असताना, परमार्थ करत असताना सद्गुरूंची आज्ञा झाली नाही पाहिजे. कारण शिवजी, आपण जर गुरुगीता जर वाचली किंवा त्याला शिवगीता सुद्धा म्हणतात, ती जर वाचली तर त्यात शिवजी असं सांगतात, यद गुरु स शिव प्रोक्तो स शिव य गुरु स्मृत. म्हणजे तुमचे गुरुच हे शिव आहेत. महादेव हेच तुमच्या गुरुस्वरूपाने तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत. आणि गुरूंची जर आज्ञा झाली तर पहिलं जर तुमच्यावर नाराज होणार कोण असेल तर महादेव आहेत. याला दृष्टांत सुद्धा असा आहे महाराज की आपण रामायण ऐकलं असेल. रामायणामध्ये ज्यावेळेस रामप्रभूंना आणि लक्ष्मणजींना सर्पाचा जो जाळ असतो तो रावणाने टाकला आणि त्याला सोडवण्यासाठी हनुमानजींनी गरुडजींना आणलं आणि गरुडजींनी त्या नागपाशातून रामजींची आणि लक्ष्मणाची काय केली, सुटका केली. परंतु गरुडजींना रामजींवर संशय झाला की यालाच परमेश्वर म्हणतात. रामजी जर परमेश्वराचे रूप असतील तर हे कसं काय नागपाशात बांधले जाऊ शकतात? गरुडजींना काय झाली, शंका झाली. आणि आपली झालेली शंका मिटवण्यासाठी गरुडजी काकप्रसुंडी नावाच्या एका ऋषीकडे गेले आणि काकप्रसुंडीच्या ऋषीकडे गेल्यानंतर गरुडजींचा संशय नष्ट झाला आणि गरुडजींनी त्यांना अनुनय विनय केला की मला तुमची कथा सांगा, तुम्ही एवढ्या उच्च पदावर कसं काय पोहोचले, तुमच्या जीवनामध्ये काय काय घडलं हे मला सांगा. आणि काकप्रसुंडी स्वतःचा अनुभव सांगू लागले. काकप्रसुंडीजींनी सांगितलं की मी एका ब्रह्मज्ञानी महापुरुषाचा शिष्य आहे, परंतु एकदा माझ्याकडून अशी चूक झाली की मी जप करत बसलो होतो, मी ध्यान करत बसलो होतो आणि तेवढ्यात गुरुजी आले, तेवढ्यात सद्गुरू आले. आता मी एवढा मूर्ख होतो की सद्गुरू आलेले पाहून सुद्धा मी उठून त्यांना प्रणाम नाही केला. मी अहंकार ठेवून तसाच बसून राहिलो. सद्गुरूंची आज्ञा झाली आणि त्या ठिकाणी महादेव महेश्वर प्रगट झाले. विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी महादेव महेश्वर प्रगट झाले आणि मला महादेव महेश्वरांनी असा शाप दिला की तू काय करशील, 3 वेळेस कावळ्याच्या जन्माला जाशील. काकप्रसुंडी, त्यांच्या नावातच काक हा शब्द असल्यानं काक म्हणजे काय, कावळा. 3 वेळा काय करशील, कावळ्याच्या जन्माला जाशील. आणि
शेवटी सद्गुरूंना त्यांची काय आली, महाराज दया आली. सद्गुरूंनी महादेवाला प्रार्थना केली की कसा जरी असतो तरी हा कोण आहे, माझाच शिष्ट आहे, याला काहीतरी उपशाप द्यावा, याला काहीतरी या शापातून मुक्ती मिळवण्याचा काहीतरी वरदान द्यावं. त्याच्यानंतर महादेवजीने अशी त्यांना वरदान दिलं की हे तुझे जे जन्म आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि तू आत्मपदाला प्राप्त होशील. म्हणून हे काकभृशुंडीचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल या 3 चुका आपण महादेवांचं पूजन करताना टाळल्या पाहिजे. बाकी महादेव लवकरात लवकर काय होतो, आपल्या पूजेला प्रसन्न होतो. महादेव लवकरात लवकर काय होतो, आपल्या भजनाला प्रसन्न होतो, प्राप्त होतो. एक असा चोर होता महाराज, महादेवाचा भक्त होता, परंतु चोरी करायचा. कालांतराने असं झालं त्याची भक्ती वाढली 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 आणि त्याने चोरी करून सोडून दिली आणि काय केलं, महादेवाच्या समोर पूजेसाठी बसला. बरं का, महादेवाच्या पुढे पूजेसाठी बसला आणि त्यानं पाहिलं की महादेवाच्या डोळ्यातून काय झालं, एका डोळ्यातून महादेवाच्या रक्त व्हायला सुरुवात झाली. तर त्यानं काय केलं, आपला एक डोळा काढला स्वतःचा आणि त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला तो डोळा लावला. ते झाल्यानंतर दुसऱ्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायला लागलं. मग त्यानं असा विचार केला, मी आता काय करतो, माझा दुसरा डोळा सुद्धा काढतो आणि महादेवाच्या पिंडीला त्या ठिकाणी लावतो. मग त्यानं परंतु असा विचार केला, जर मी माझा दुसरा जरी डोळा काढला तर महादेवांचा ज्या ठिकाणी मला डोळा लावायचा आहे तो डोळा मला दिसेल तरी कसा, तर माझे दोन्ही डोळे दिसतील तर हा डोळा नेमका लावायचा कुठं, हे मला दिसेल कसं. मग त्यानं असा विचार केला, त्यानं काय केलं, एका पायावर उभा राहिला आणि दुसऱ्या पायाचा अंगठा त्या महादेवाच्या पिंडीवर जो डोळा होता तिथे त्याला स्वतःचा डोळा काढून लावायचा होता. तो पाय आपल्याला तो पाय काय केला, त्या डोळ्याच्या ठिकाणी असा लावला, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला महाराज आणि आपला डोळा काढून त्या ठिकाणी लावला. बघा महाराज, चुकून काय झालं, त्याच्याकडून पादस्पर्श झाला, कशाला, पिंडीला. आपण असं करायला बघू नका बरं का महाराज, त्याचा भाव चांगला होता. म्हणून अशा रीतीनं महादेव त्याला सुद्धा पावला. म्हणून महादेव कसा आहे, भोळा आहे, परंतु या 3 चुका आपण काय केला पाहिजे महाराज, टाळल्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकारे याला साचार भक्ती म्हणतात. म्हणजे आचरणानं काय करायची, भक्ती करायची, आचरणानं काय करायची, पूजा करायची. आणि अशी साचार भक्ती जर आपण केली तर हरी आणि हर म्हणजे महादेव आणि विष्णू, महादेव आणि पांडुरंग दोघं जण सुद्धा काय करतात, आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात अभंगाच्या शेवटच्या जन्मामध्ये.
पूजिता जनार्दनी पूजिता साचार आणि उच्छिले हरिहर पूर्ण करते. जर अशी साचार भक्ती जर आपण केली, आपल्या आचरणामधून जर परमात्म्याची भक्ती झाली महाराज, तर हरी आणि हर परमात्मा पांडुरंग आणि महादेव दोघ जण सुद्धा काय करतात, आपल्या पूर्ण इच्छा सगळ्या इच्छा पूर्ण करतात. बरं का महाराज, आपला कीर्तनाचा वेळ संपत आलेला आहे. जाता जाता एक गोष्ट म्हणजे कथा नाही, परंतु एक गोष्ट सांगतो आपल्याला जाता जाता, की आपल्या जीवनामध्ये भक्ती कशी असली पाहिजे. कारण महाराज हा नरदेह एकुलता एक भेटलाय महाराज, त्यानंतर भेटेल की नाही सांगता येत नाही. आपण पहा की लग्नामध्ये काय असतं महाराज, की जो नवरदेव असतो ना त्याला घोड्यावर बसवतात, नवरदेवाला घोड्यावर बसवतात, बरोबर आहे. एक जण असाच म्हणला की नवरदेवाला घोड्यावर का बसवत असतील महाराज. मी त्याला म्हणलं की नवरदेवाला घोड्यावर याच्यासाठी बसवतात की तुला शेवटची संधी आहे, पळून जाता आलं तर जाय, विठ्ठल विठ्ठल. आता ते नवरदेवाला शेवटची संधी असेल की नाही असेल, परंतु नरदेहाला येऊन या जीवाला ही शेवटची संधी आहे महाराज, की आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं शिवजींचं भजन करून तरुण जायचंय, नाहीतर पुन्हा आपण या 84 लाख योन्यांच्या बंधनामध्ये अडकू. त्यासाठी काय करायचंय, भगवंताला फुलं व्हायचे. पण कुठले फुलं व्हायचे, अहिंसा प्रथमं पुष्पम पुष्पम इंद्रिय निग्रह सर्वभूतदया पुष्पम क्षमा पुष्पम विशेषतः. 8 प्रकारचे पुष्पशास्त्रांनी सांगितले. जाता जाता फक्त त्यांचे नाव घेऊन जातो महाराज. पहिलं पुष्प आहे अहिंसा नावाचं पुष्प, दुसरं पुष्प आहे इंद्रिय निग्रह नावाचं पुष्प, तिसरं पुष्प आहे सर्वभूतदया नावाचं पुष्प, म्हणजे सर्वाघटी राम देहादेही एक, हे वाला एक पुष्प. आणि चौथं पुष्प आहे क्षमा पुष्प विशेषतः. आता याला विशेष ह्याच्यामुळे म्हटलं की आपल्या सगळ्यांकडून काही ना काही जगत असताना चुका होत असतात. जर आपल्या चुका जर माफ कराव्यात भगवंताने आपल्याला असं जर वाटत असलं, तर बाकीच्यांच्या आपल्यासाठी ज्यांच्याकडून चुका होतात महाराज, त्यांना सुद्धा आपण माफ करायला शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज त्यानंतर ज्ञानपुष्प आहे, तपपुष्प आहे. आता आपण 2 घंटेपासून इथं कीर्तन ऐकलं ना महाराज, आपलं तप झालं बरं का महाराज. इथं तुम्हाला कोणी आणून पाणी प्यायला दिलं नाही, तुम्हाला आज सकाळी काही फराळ केलाय का ते विचारलं नाही. आता नंतर आहे आपल्याला फराळ कीर्तन झाल्यावर, पण असं पण तुम्हाला कोणी विचारलं नाही, म्हणजे आपलं काय झालं, तप झालं. तुम्ही थोडे कष्ट सहन केले ना महाराज, ते आपलं तप झालं बरं का. हे तप सुद्धा एक पुष्प आहे, ज्ञान सुद्धा एक पुष्प आहे. कीर्तन ऐकलं म्हणजे काय केलं, ज्ञान श्रवण केलं, हे सुद्धा एक पुष्प झालं महाराज. आणि सत्य पुष्प, सत्य वाटण्यात चालणं, खरं बोलणं, खऱ्याची साथ देणं. आणि सत्य काय आहे, भजन एक सत्य आहे, म्हणून भजन करणं सुद्धा हे काय झालं, हे पुष्प झालं महाराज. आज ही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, महादेवाच्या चरणी, सद्गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो महाराज. जर काही चुकलं असेल तर मी तुमचंच लहान लेकरू आहे बरं का महाराज. कारण इथं ज्ञानी लोक भरपूर आहेत महाराज. त्यांनी आयोजन केलं, त्यांच्या समोरच आपली बोलण्याची काही हे नाही महाराज. त्यांच्या समोर बोलणं म्हणजे कसं आहे, अशी बडबड नाही बरं का विद्यार्थी. हे लहान मुलांना विठाला विठाला. ज्ञानी लोकांसमोर बोलणं म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्यासारखं आहे. आपल्या बॅटरीचा तिथं काही उपयोग नसतो महाराज, परंतु त्यांचं मन एवढं मोठं आहे की ही सेवेची संधी त्यांनी मला ग्रहण केली. मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, महादेवांच्या चरणी, सद्गुरुरायांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आज जसा त्यांचा 75वा वाढदिवस आहे, असे खूप वर्ष त्यांच्या आयुष्यात यावे महाराज. कारण महाराज संतांनी सज्जनांनी पांडुरंगाच्या भक्तजनांनी जास्तीत जास्त जगलेलं चांगलं असतं महाराज. म्हणजे काय होईल, आपल्या धर्माचा तेवढाच प्रचार होईल, कीर्तन प्रवचनाचा प्रचार होईल, लोकांना घर सुख वाटण्यामध्ये काय होईल महाराज, त्यांचा हातभार लावेल. म्हणून भगवंताच्या चरणी प्रार्थना की त्यांना असेच आयुष्य आणखीन वाढत जावं. विठ्ठल विठ्ठल. तर महाराज खरंच काही चुकलं असेल तर बोलले पुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. मी कुठला मोठा महाराज नाही महाराज, आणि माझी सुरुवातीतूनच झालेली आहे बरं का. आपल्या मुळापाशी येणं महाराज खरंच खूप सौभाग्याची गोष्ट असते. म्हणजे असं फिरून आपल्या मुळापाशी येणं खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे गुरुजींना माहित आहे, इतर भजनी मंडळांना सुद्धा माहित आहे, माझी कीर्तनाची सुरुवातीतूनच झालेली आहे. त्याच्यामुळे महाराज आज खूप आनंद
आनंद झाला इथे सेवा करून. आणि आपलं भजनी मंडळ सुद्धा खूप छान ते भजन करतात महाराज. फक्त त्यांना कीर्तनाला उभा राहून माईकच्या पुढे म्हणायची जास्त सवय नाही, परंतु त्यांचं भजन एवढं छान आहे महाराज की आपल्या प्रत्येक एकादशीला ते भजन करतात. प्रत्येक आता किती सोमवारी एक भजन आहे नाही का एका काकूंच्या एकदा, तर अशा ठिकाणी ते दर आठवड्याला त्यांचं भजन असतं. सर्वजणांचं भजन असंच वाढत जावं, तुमचं गोमटं व्हावं सर्वजणांचं, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर